हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पूजास कट्टा. तर खूप दिवसानंतर मी मिनी व्लॉग घेऊन आले, कारण सध्या थोडंसं मी खूप जास्त बिझी असल्यामुळे मला व्लॉगिंग करणं शक्यच झालं नाही बिलकुल. पण माझ्या एका फ्रेंडचं लग्न असल्यामुळे मग मी विचार केला की चला आपण स्वतःची एक डिझायनर साडी तयार करू. तर त्यासाठी मी कपडा मार्केटमध्ये गेले होते आणि मी विसरून गेले कपडा मार्केटमधून जेव्हा मी कपडा चूज करत होते तेव्हा व्हिडिओ घेण्याचा. तर सॉरी अबाउट दॅट. नंतर कधी मी गेले अगर त्या कपडा मार्केटमध्ये तर मी नक्कीच व्हिडिओ घेईल. तिथलचा खूप छान कपडे आहेत. त्याच्यानंतर मग मी कपडा तर सिलेक्ट झाला होता माझा, ब्लाऊजचा पण आणि साडीचा पण. त्याच्यावरती मला साडीवरती लेस हवी होती. तर लेस शोधण्यासाठी मग मी मोंडामधल्या एका दुकानामध्ये आले. राजलक्ष्मी दुकानाचं नाव होतं. तर तिथे आल्याच्यानंतर मग कपड्यावरती लेस, खूप प्रकारच्या लेस पाहिले आणि नंतर समजलं की मला इथं पण व्हिडिओ बनवायचा. मग परत बाहेर गेले मी, परत मध्ये येऊन पुन्हा व्हिडिओ बनवला आणि मध्ये जाऊन लेस वगैरे सगळ्या पाहिल्या आणि एक लेस छान सिलेक्ट केली. पहिलं काय झालं, ते लेस सिलेक्ट करताना म्हणजे मला प्राईस थोडंसं ते कमी जास्त करत नव्हते, पण मी त्यांना खूप जास्त रिक्वेस्ट केली आणि त्या दादांनी प्राईज जी मला पाहिजे होती ती केली. आणि घरी आल्याच्यानंतर 2 दिवसाच्या नंतर मी तो लेस लावण्यासाठी कपडा हातात घेतला आणि ब्लाऊज स्टिच करायला मी टाकलं होतं ऑलरेडी. आणि 3-4 दिवसानंतर माझी साडी रेडी झाली, ब्लाऊज पण रेडी झालं आणि ही मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये फ्लोट करत, साडी शो ऑफ करत. अजून साडी आणि ब्लाऊजची डिटेलिंग पाहिजे असेल तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगा, मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. थँक्यू.